विजयासाठी असणारे शिरभैरवनाथ सडवली। सामना दोन्ही टीमच्या बाजूने झुकलाय, दोन्ही टीमच्या बाजूने सामना आपल्याला पाहायला मिळतोय। अटीतटीचा सामना होणार, शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाईल का, शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल का, हे महत्त्वाची बाब असणार आहे या स्पर्धेची, या मॅचची। प्रथमेजी पवार, मी लक्षवेधन, कृपया आपण संपर्क साधा। हनुमान नगर प्रथमेजी पवार, विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साधा। 18 चेंडू 33 ची आवश्यकता। मैदानाच्या आतमध्ये विनीत सकपाळ आणि कल्पेश मांढरे ही जोडी आहे, तर गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाजीसाठी दाखल होतील इंतिकाम नाडकर, जे संघाचे कर्णधार आहेत, ज्यांच्यावरती विश्वास दाखवलाय। वयवर्ष जर पाहिलं तर 40 ही त्यांनी ओलांडली आहे आणि अजून देखील जर पाहिलं तर एका चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जाते आणि ते गोलंदाजी मार्कवरती फिरकी पट्टू म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं। लेग ब्रेक, ऑफ ब्रेक त्यांची गोलंदाजीची खासियत आहे, त्यांची शैली आहे, त्या प्रकारे ते गोलंदाजी करतायत। पोलादपूर संघासाठी देखील 40+ क्रिकेट त्यांनी खेळलंय असे इंतिकाम नाडकर गोलंदाजी मार्कवरती संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर शिरभैरवनाथ संघाचा कर्णधार, पहिलाच बॉल, फसवा चेंडू, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, बॉलने वळण घेतलं आणि यष्टीरक्षकाचा वेध घेतला, पहिलाच बॉल आलाय डॉट। 17 बॉल 33 ची आवश्यकता। चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण दोन्ही टीमचे कॅप्टन योगेश सरकार, गिनेश्वर आणि ज्योती एंटरप्राइजेस, पहिलाच बॉल डॉट आलाय। 17 चेंडू 33 ची आवश्यकता। कल्पेश मांढरे, ज्याची बॅट तळपली आहे या स्पर्धेमध्ये, कमी गतीने पुन्हा एकदा बॉलने वळण घेतलं, पुन्हा एकदा बॅट फिरवली, ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला, बॉल विकेट कीपर कडे गेलाय, डॉट बॉल। 2 चेंडू लगातारचे डॉट आलेत, डॉट बॉल आणि डॉट बॉल पाहायला मिळत आहेत। प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण चौबाजूकडे पाहिलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक, आपल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। आणि आईबॉ कॅश, बाउंड्रीच्या बाहेर जेल पकडाल 100 रुपयाचं कॅश प्राइज सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। कॅश प्राइज 100 रुपये, प्रेक्षकांसाठी देखील आजच्या दिवसासाठी पर्वणी असणार आहे 100 रुपये। परंतु मैदानात सामना रंगलाय, मॅच रंगात आली आहे, मॅच ढंगात आली आहे, दोन्ही टीमच्या बाजूने सामना। हा बॉल थांबला आणि फटका खेळला कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येतो, एक धाव तर घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे। 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल। आता इथून पुढे 31 धावांची आवश्यकता। 15 बॉल आणि 31 हे समीकरण पार करायचे। शिरभैरवनाथ सडवली संघाला सुपर 6 चा थरार आपण पाहतोय। काल सुपर 12 पाहिला, आज सुपर 6 स्पर्धेचा अंतिम दिवस। कोण होणार मालिकावीरचा विजेता, कोण होणार या स्पर्धेचा विजेता, कोण जाणार मालिकावीराची बाईक घरी घेऊन, कोण घालणार हातामध्ये सोन्याची अंगठी। पुढचा बॉल, संजय कळंबे साहेब यांचं आगमन होतं, युवा सेना तालुका प्रमुख, आपलं हार्दिक स्वागत। मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती संजय कळंबे साहेब, हार्दिक स्वागत। हा देखील चेंडू निर्धाव आलाय, इथं रिव्हर्सचा फटका अटम केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये, डॉट चेंडू वाहतोय। तिसरा चेंडू डॉट आलाय, 2 धाबा खर्च केला, चांगलं षटक, निर्णायक षटक हाताळत आहेत इंतिकाम नाडकर, एक ज्येष्ठ खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये, अनुभवी खेळाडू इंतिकाम नाडकर। कमी गतीने टाकलेला बॉल बॅटवरती आलेला नाहीये, आणखीन एक चेंडू डॉट आलाय, चांगली गोलंदाजी। प्रत्येक डॉट बॉलला आता दादा अँड कंपनीचे सर्व प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत, परंतु शिरभैरवनाथ सडवला संघ देखील कमी नाहीये। दादा अँड कंपनी वावेचे प्रेक्षक, वावेतून आलेत प्रेक्षक, त्यांचे सर्व आज वावे गाव या ठिकाणी दाखल झालाय। प्रत्येक डॉट बॉल साठी टाळ्या शिट्ट्या पाहायला मिळत आहेत। हा देखील डॉट आलाय, पहा चांगली गोलंदाजी। गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत इंतिकाम नाडकर यांच्यासाठी। केवळ 2